नमस्कार मित्रांनो. आज 6 एप्रिल 2026 आणि आजचा विषय लाईफ इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा. जीवन विमा हा एक करार आहे जो तुम्ही आणि तुमची कंपनी यांच्यामध्ये असतो. या करारानुसार तुम्ही दर महिन्याला किंवा दर वर्षाला एक ठराविक रक्कम म्हणजे प्रीमियम तुम्ही कंपनीला भरता आणि त्या बदल्यात कंपनी तुम्हाला तुमच्या अकाली मृत्यूनंतर किंवा पॉलिसीची मुदत संपल्यावर तुम्हाला एक मोठी रक्कम तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला मिळत असते. शक्यतो तुमच्या कुटुंबाला ही मोठी रक्कम मिळत असते. तर या जीवन विम्याचे काही प्रकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय की एक ठराविक कालावधीसाठी ह्यात तुम्हाला संरक्षण मिळत असतं. म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी तुम्ही पैसे भरता आणि त्या ठराविक कालावधीसाठी तुम्हाला संरक्षण मिळतं. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा सुद्धा एक टर्म इन्शुरन्स आहे. माझा टर्म इन्शुरन्स ICICI प्रुडेन्शियलमध्ये, ज्यामध्ये मी महिन्याचे 1610 रुपये भरतो आणि त्या बदल्यात मला 1 कोटी रुपयांचं संरक्षण मिळतं. म्हणजे माझ्या अकाली मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळतील. पण मग मी जे हे टर्म इन्शुरन्स घेतले ते खूप अगोदर घेतलेले, म्हणजे 2017 किंवा 18च्या आसपास घेतले. त्यामुळं मला त्यावेळेस असं वाटलं होतं की 1 कोटी रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. पण आता मला असं वाटतं की 1 कोटी अमाऊंट खूप कमी आहे. तुम्ही 1.5 कोटी किंवा 2 कोटी किंवा जर परवडत असेल त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या अमाऊंटचं तुम्ही विमा संरक्षण घ्यायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या विम्याचं जे प्रीमियम आहे ते 60व्या वर्षापर्यंत भरणार आहे. आणि हे जे काही प्रीमियम आहे 1610, हे मी 2017-18 पासून जे 1610 रुपये भरतोय ते अजूनही तेच भरतोय. आत्ता सप्टेंबर 2025 पासून जे काही आपलं GST शून्य झालेलं आहे, त्यामुळे मी 1610च्या ऐवजी 1364 रुपये भरतो. तर मग हे असं विमा लाईफ इन्शुरन्सचं हे कवर सगळ्यांना असायला हवं, हे माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातली एक ती म्हणजे ह्या लाईफ इन्शुरन्समध्ये मनी बॅक पॉलिसी पण असते. ह्यात काय असतं की हे जे प्रीमियम आहे, ह्या मनी बॅक पॉलिसीमध्ये प्रीमियम तुमचं वाढतं. बऱ्याचदा हे प्रीमियम दुप्पट होतं. पण मग ज्या कालावधीसाठी तुम्ही हे टर्म इन्शुरन्स घेतलेलं असतं, जसं मी माझं टर्म इन्शुरन्स वयाच्या 75व्या वर्षापर्यंतचं कवर घेतलेलं आहे. म्हणजे मी प्रीमियम 60 वर्षापर्यंतच भरणार आणि मला जे प्रोटेक्शन असणार आहे ते वयाच्या 75व्या वर्षापर्यंत मिळणार आहे. ह्यात असं होणार आहे की मी समजा जर 75 वर्षाच्या अगोदर जर माझा मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबाला 1 कोटी मिळतील. जर 75 वर्षाच्या नंतर जर माझा मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबाला किंवा मला 1 रुपये मिळणार नाही. पण मनी बॅक पॉलिसीमध्ये असं असतं की तुम्ही तुमच्या कुटुंबाला म्हणजे तुम्हाला जर काही झालं नाही त्या 75 वर्षापर्यंत, तर तुम्ही जे काही 75 वर्षापर्यंत जे प्रीमियम भरत आलात ते प्रीमियम सगळं तुम्हाला परत मिळतं. जर त्याच्या अगोदर जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाला जी काही ठरलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला मिळत असते. ह्यातल्या काही दुसऱ्या पण गोष्टी आहेत, जसं की एंडॉमेंट पॉलिसी. यामध्ये तुमचा एक विमा पण असतो आणि बचत पण असते तुमची. पण मग एंडॉमेंट पॉलिसी झालं किंवा युलिप पॉलिसी जी झाली, युलिपमध्ये काय असतं की ह्यात तुम्हाला विमा पण अलॉट केलेला असतो, सोबत त्यातला काही पोर्शन ही इन्व्हेस्टमेंट म्हणून पण वापरली जाते. पण मग ही ह्यात जे विमा मिळत असतो, विमाचं कव्हर मिळत असतं ते खूप कमी असतं. म्हणजे मी एकदा LICचं कम्पेअर केलं होतं माझ्या स्वतःसाठी, आज घडीला नाही, आज किमान 5 वर्षांना अगोदर. तर मग त्यात असं होतं की सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला 5 लाख 10 लाखाचं कव्हर असतं. आणि ज्यावेळेस तुमचं म्हणजे ज्यावेळेस पॉलिसीची एंड असते, समजा तुमचं वयाच्या तुम्ही 60व्या वर्षी वगैरे पोहोचतात, त्यावेळी कुठे जाऊन ते त्यांचं कव्हर 50 लाख 60 लाख विम्याचं कव्हर एवढं होत असतं. मग त्यासोबत त्याची काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट पण म्हणून सेव्ह होत असते. पण मग अशा पॉलिसींमधला तोटा असा आहे की ह्या पॉलिसी धड इन्व्हेस्टमेंट म्हणून नीट असतात आणि ना धड ह्या विमा म्हणून नीट असतात. त्यामुळं माझं वैयक्तिक मत असं असेल की तुम्ही एक सेपरेट पॉलिसी विम्याची काढावी आणि एक सेपरेट पॉलिसी पॉलिसी म्हणण्यापेक्षा एक सेपरेट इन्व्हेस्टमेंटचा तुमचा एक सेक्शन असायला हवा. मग ह्यात काय होईल की खूप कमी रुपयात तुम्हाला मोठ्या अमाऊंटचं टर्म इन्शुरन्स मिळतं आणि जी उरलेली अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा ते ग्रो करू शकता तुम्ही. मग ह्या सगळ्या परत एक ह्यात पॉलिसीचा प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा, म्हणजे होल लाईफ पॉलिसी. यात असं असतं की तुम्ही ते जे काही पॉलिसीचे टर्म्स असतील तोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे भरावेत. त्यानंतर तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला ते कव्हर असतं. मग ह्यात तुमचं जे प्रीमियम आहे ते प्रीमियम वाढतं ह्या अशा गोष्टींमध्ये. कारण तुम्ही आज ना उद्या मरणारच आहे, हे फिक्स आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मरणार त्यावेळी ते विम्याची जी काही अमाऊंट होईल ती तुमच्या कुटुंबाला
कंपनीला परत द्यायला लागत असतं. तर अशा वेळी प्रीमियम वाढत असतं. मुळात हे सगळं सांगण्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला लाईफ इन्शुरन्स किंवा जीवन विमा लागतो कशासाठी. मी आता पुढे ते तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगणार होतो की त्यातले जे काही महत्वाचे 4-5 मुद्दे आहेत. तर ह्या गोष्टी की बाबा तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्ही जर जिवंत असलात म्हणजे तुमचा पगार सुरू आहे, तुमचं इन्कम सुरू आहे, तुम्ही जिवंत असलात तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलाबाळांची काळजी घेऊ शकता. आजारी आईबाबा असतील, वृद्ध आईबाबा असतील, त्यांची तुम्ही काळजी घेऊ शकता, त्यांची देखभाल करू शकता. पण मग ज्या गोष्टी तुमच्या हातात नसतात, अचानक तुम्हाला काही झालं, अशा वेळी मग एक एक काय म्हणतात, एक खाली गादी असावी किंवा एक तुम्हाला सपोर्ट असावा. म्हणून हा जीवन विमा तुम्हाला प्रत्येकालाच, मला म्हणायचं की प्रत्येकालाच आवश्यक आहे. तर मग इन केस जे काही तुम्हाला पुढे फायदे सांगणार होतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा हाच आहे की तुम्ही काही घरासाठी कर्ज घेतलेलं असतात किंवा कारसाठी, बाईकसाठी किंवा इतरही काही कर्ज असतात. आजकाल पर्सनल लोन तर एवढे वाढून गेलेत की मग हे सगळे कर्ज जे असतात, तर मग अचानक तुम्हाला काही झालं तर मग हे कर्ज, ते जे काही तुम्हाला टर्म लाईफचं जे काही अमाऊंट असेल तर त्या अमाऊंटमधून हे सगळे तुमचे कर्ज नील होतील, तुमचे कुटुंब नील करतील. तसंच मुलाबाळांचं शिक्षण असेल, त्यांचे दवाखाने असतील, त्यांचं जे काही रुटीन लाईफ असेल, ह्या सगळ्या गोष्टी नीट चालण्यासाठी म्हणून जीवन विमा किंवा टर्म लाईफ ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तसंच आणि त्यातही फायद्याच्या गोष्टी अशा आहेत की जेवढ्या कमी वयात तुम्ही हे टर्म लाईफ इन्शुरन्स घ्याल तर तेवढा कमी तुम्हाला प्रीमियम बसतो आणि तोच प्रीमियम हा जेवढं तुमचं प्रीमियम भरायचा जो पिरियड आहे तेवढ्यासाठी तो कायम असतो, किंबहुना कमी होतो पण वाढत नाही. जसं की मी तुम्हाला मग सांगितलं की 2017-18 पासून मी 1610 रुपयांचं प्रीमियम भरत होतो. पण मग आत्ता GST 18% शून्यावर आली, त्यामुळे माझं ते जे काही प्रीमियम होतं 1610 वरनं 1364 रुपये भरतो मी. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा एकदा तुम्ही हे जे काही टर्म लाईफ इन्शुरन्स घेता त्यानंतर एक डोक्याला शांती असते की उद्या चालून न हो असं या गोष्टी. पण मग जर काही झालं तर मग आपल्या कुटुंबाला काहीतरी एक आधार असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी घेता, ज्या गोष्टी तुम्ही इन्व्हेस्ट करता किंवा ह्या पॉलिस्या काढता, तर त्या आपल्या कुटुंबाला सांगा. सगळेच घरचे असे लोक नसतात की त्यांना तुमच्या पॉलिसीबद्दल कळलं तर ते उद्या तुम्हाला मारून टाकतील किंवा तुमच्या तोंडाला उशी दाबतील. पण मग ह्या गोष्टी सांगा. खूप साऱ्या गोष्टी जर तुम्ही नाही सांगितलं तर मग त्या लोकांना त्या गोष्टीचा फायदा उचलता येणार नाही. आणि तुमचं कुटुंब सोडून खूप सारी लोक असे असतात की ज्यांना ह्या गोष्टीचं काही पडलेलं नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सांगायला पाहिजेत. हां, मान्य आहे की तुमच्या म्हणजे घरचे लोक असं म्हणतील की मरायच्या गोष्टी कशाला करायला पाहिजे अशा. पण मग तरीही पण ह्या गोष्टी तुम्ही वारंवार सांगून त्या गोष्टींची जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे की मरायचं मलाही नाही किंवा कोणालाही नाही, पण मग ऐनवेळी काही झालं तर अशा गोष्टींचा एक आधार असतो, हे समोरच्या व्यक्तींना तुम्ही पटवून द्यायला हवं. आणि त्यातला एक माझ्यासाठी बरं आवडीचा फायदा म्हणजे जुनी जी कर प्रणाली आहे आपली, ओल्ड टॅक्स रिजिम, त्यात 80C अंतर्गत टॅक्स सेव्ह होतो आपला. 80C अंतर्गत हे जे काही टर्म लाईफ इन्शुरन्स आहे तर त्यात सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर हे सगळं आजचा हा जो काही व्हिडिओ प्रपंच आहे ह्याचं मेन कारणच हे आहे की तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्ही हा जीवन विमा घ्यावा, स्वतःला आणि स्वतःचं मन शांत करावं आणि कुटुंबाचं टेन्शन सुद्धा थोडं कमी करावं. आणि तुम्ही असा विचार करत जर असाल की बाबा जर आपल्याला काही नाही झालं 75 वर्षांपर्यंत तर मग हे सगळे हे पैसे वाया जातील, पण मग एक बॅकअप प्लॅन ज्याला म्हणतो ना की बाबा जर इन केस झालं तर मग काय, अशा वेळी म्हणून त्या काळाची काळजी म्हणून तुम्ही तो टर्म लाईफ इन्शुरन्स तुम्ही घ्यायला हवा. परत तेच, जेवढ्या लवकर घेणं शक्य होईल तेवढं लवकर घ्या, कोणत्याही कंपनीचा घ्या. म्हणजे मी कुठल्या तरी कंपनीचं नाव घ्यावं हे काही योग्य नाही. जसं की मी माझ्या कंपनीचं नाव घेतलं ते काही तुम्ही घ्यावं म्हणून नाही, फक्त एक उदाहरण देण्यासाठी म्हणून ते नाव घेतलं होतं. तुम्ही तुमचा व्यवस्थित अभ्यास करा, तुमची जे काही ओळखीची लोक असतील त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी माहिती घ्या आणि पण मग घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, पण तो घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओचं एक मेन कारण होतं. तर धन्यवाद सगळ्यांना.
व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.